सुवातेर या मिनिस्टरान कितें सांगलें काल की वो फ्लायओव्हर इज टू फॅसिलिटेट ट्रान्सपोर्टेशन ऑफ कार्गो फ्रॉम एमपीटी जे एमपी आसा टू स्ट्रेट आउट ऑफ गोवा. हांव रिपीट करता ताणें कितें सांगलां तें. हो फ्लायओव्हर एमपीटी कडच्यान जो कार्गो येता ताका फॅसिलिटेट करपाक. आणि जेन्ना पयलो फ्लायओव्हर जेन्ना प्रपोज केल्लो तेन्ना ह्याच मंत्रीन कितें सांगुल्लें, गर्दी जाता थंय लोक एअरपोर्टाचेर येता तांकां सुविधा करपाक हो फ्लायओव्हर करता. केदो फोटींग तो पळय, ह्याच मनशान फोटी मारलेल्यो. आनी आमी तेन्ना सांगुल्लें हो फोटी मारता हो फक्त कोळसो ट्रान्सपोर्ट करपाक. काल ताणें स्वता सांगलें पळय, हातून दाखयलें केदे व्हडली फोटी मारलेली पळय ती. आतां दुसरें आमी सांगुल्लें हो जो फ्लायओव्हर हाडटा तो फक्त एअरपोर्ट हो बंद उडोवपाक. कित्याक तो प्रायव्हेट एअरपोर्ट पळय मोपा आसा त्या एअरपोर्ट बांदतना 37 प्रॉपर्टी खंयचो मंत्री इन्वॉल्व आसा तो ह्या मंत्रीन सांगपाचें. तो आसा काय ना पळय तो क्लॅरिफाय करपाचें. नाल्यार आमी 37 सेल डीड दाखयता. कोण मंत्री इन्वॉल्व आशिल्लो प्रॉपर्टी विकपाक डेल्टिनांक पळय तो, मागीर तोंड उगडपाचें ताणें. हे आमी आरटीआय मारून हे सेल डीड काडलेल्यो पेडणेच्यान. कोणे विकल्यात पळय ते सगळे 37 प्रॉपर्टी ऑलमोस्ट सुमार 20 लाखां वयर. कोणे पयशे केले पेडणेच्या लोकांक कोणे भायर उडयले शेतकामतींक. आनी दुसरें ताणें त्या डेल्टिनांक विकला. थंय सगळे काजिनो येतात. थंय तो प्रायव्हेट प्लेयर तो थंय एअरपोर्ट चलयता पळय तो. सो ताका फायदो जाय. हो एअरपोर्ट आसुसर कॉम्पिटिशन. तो हो तर एअरपोर्ट बंद उडयलो सगळे बिझनस त्या एअरपोर्टार वेतले. त्या खातीर हो एअरपोर्ट बंद करपाक ताणें कोणे हाका आदेश दिलो. आनी त्या खातीर कसो एअरपोर्ट बंद करतलो, फ्लायओव्हर करया ताची हायट वाडोवया. आनी आमी पयलें सांगलें हो फ्लायओव्हर हाडटा कित्याक एअरपोर्ट बंद करपाक. कित्याक हायट जर इन्क्रीज जाली जाल्यार खंयचोच पायलट आपणाचे प्लेन घेवन देंवचो ना. म्हणजे ऑटोमॅटिकली आमी करूंक ना बंद, पायलट लँड करपाक सोदिना. सगळे सांगले की हे आडायतात आनी कितें करतात, डेव्हलपमेंट आडायता. आतां कितें जालें, आतां 17 पिलर तुमी कित्याक कातरतात. 17 पिलर कातरतात कित्याक हायकोर्टान मानून घेतलें की हायट इज ओव्हर एंड अबव परमिटेड हायट रिस्ट्रिक्शन. हायट रिस्ट्रिक्शन कोणे घाल्ल्यो, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन वायड अ गॅझेट ऑन 30th सप्टेंबर 2015. मोदी सरकारान हो गॅझेट हाडलेलो की तुमच्यानी हायट इन्क्रीज करूंक जायना म्हण. सो ही वायलेट कित्याक केली. एक कायद्या प्रमाणे आम आदमी गोंयचो ह्या एरियान तर घर बांदतलो, सादो एक सिंगल स्टोरी पासून घर बांदतलो जाल्यार ताका परमिशन घेवचें पडटा नेवीचें. सो एनएचएआयन परमिशन कित्याक घेवंक ना नेवीचें. आनी हो प्रश्न हांवें पार्लमेंटान विचारलेलो, तुमी परमिशन घेतला काय ना ते म्हाका मिनिस्टर ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे श्री नितीन गडकरीन रिप्लाय दिला आमी सगळीं परमिशनां घेतल्या म्हण. म्हणजे ताणें फोटी मारल्यो पार्लमेंटान. आनी कोणें ताका सांगलें की परमिशनां घेतली म्हण. मंत्री हांगा येना चॅक करपाक. सो हातून तर पयशी ही षडयंत्र पळय आशिल्ली. तातून जी जशें सांगलां फोरम एगेन्स्ट करप्शन, इलिगॅलिटी अँड डिस्ट्रक्शन, आनी तांच्या नांवान 2 जाण कन्सर्न सिटीजन कोर्टान गेले आनी कोर्टान सान फेवरेबल एका धपक्यान सांगलें ते पिलर थंयसरले काडात म्हण, हायट डिक्रीज करा की इट इज अ डेंजर टू सिव्हिल एव्हिएशन म्हण. सो ह्या मंत्रीन सांगपाचें कोण फोटी मारतालो पळय तो फक्त फोटी मारून ते बांदूंक सोदतालो विदाउट परमिशन. आनी आतां ते पळय नॅशनल हायवेचे ऑफिशियल आशिल्ले ते त्रासान पडल्या कित्याक ताणें ह्या मंत्रीचें आयकल्लें परमिशन घेनासतना तुमी फुडें वचा म्हण. आतां ते त्रासान पडलेले आसा आनी तांचेर आमी केस करतलेत. कित्याक अशें तर मंत्रींचें आयकून फोटी मारून बेकायदे प्रोजेक्ट करता जाल्यार दे हॅव टू बी आन्सरेबल. कळपाक जाय सगळ्या ऑफिसरांक गोंयान आसा तितले तुमच्या फाटल्यान लागतले. आमी मिनिस्टरान कमिशनां घेतली 30%.
तुम्ही खंय आसा आता रेडी जाय झेलीन बसपाक